कांती मॅडम अशोकीला हॉस्पिटलला घेऊन जायला पाहिजे आता लगेच. शुभंकर दादा काय झालं? दादा मी दीपक, तुम्ही माझी शिक्षणासाठी लोन घ्यायला मदत केली होती. तुम्ही मला नाही ओळखत पण मी तुम्हाला ओळखतो. दादा मी तुमच्याशी नंतर बोलतो, मला यासने हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. अशोक आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. शिमू माझं सोड. आज श्रावणीला माझं तिचं लग्न थांबव जा. पण क्रांती मॅडम तू मस्त नेहमी असं सोडून कसे? दादा तुम्ही चिंता करू नका, मी त्यांना हॉस्पिटलला नेतो. ते जे सांगतात तुम्ही ते करा. जा तुम्ही. शिमू श्रावणीला माझं जा जा. ठीक आहे चला यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. चल हां थांबा मी येतो. बस बस तू बस. ऐक अनेक मी तुझी गाडी घेऊन जातो, तू यासने हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. ठीक आहे. हां? अनेक मला तुझा नंबर दे. 9998. काय ठीक आहे हो. मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुरवरं संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल सावधान. साध्या संशयावरनं त्या पल्लवीचा ह्यानं खून केला आणि हे सगळं सत्य तिच्या बहिणीला माहित होतं क्रांतीला. ती आपल्या घरी पण आलेली मेहंदीवाली बनून, तिला सत्य सांगायचं होतं. ती श्रावणीला रूम मध्ये घेऊन गेली. ती रामकरण तिला पकडलं मारलं. अहो ती जीव वाचून पळून गेली. मी स्वतः बघितलं साहेब. क्या बात है, परफॉर्मन्स एक नंबर होता आणि स्क्रिप्ट पण भारीच. वा हे शुभंकर, माझा राग अनावर व्हायच्या आधी इथून निघून जा, नाही तर भरल्या मांडवात खलास करून टाकेन तुला. इन्स्पेक्टर नुसतं बघू नका, घेऊन जायला. साहेब माझ्यावर विश्वास नसेल ना, एकदा क्रांतीला भेटून घ्या. तुम्ही एक मिनिट थांबा. कुठे क्रांती? सांग मला कुठे क्रांती? आम्ही दोघं ना सत्य सांगायला येतच होतो, पण ह्याच्या माणसाने आमच्यावर अटॅक केला. अहो तिला गोळी लागली. नशीब माझा मित्र आला म्हणून तिला मी हॉस्पिटलला पाठवलंय. आता ती हॉस्पिटलमध्ये असेल. लाव मित्राला फोन लाव. फोन लाव मित्राला, मला आत्ताच्या आत्ता बोलायचंय तिच्याशी. हो साहेब. हॅलो भाऊ, ती मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे ना, तिला 2 मिनिटं फोन द्या ना, मला तिच्याशी बोलायचंय. सॉरी शोभू दादा, खूप उशीर झाला होता. तिला हॉस्पिटलमध्ये नेता नेताच ती मरण पावली. काय? खाडगे पाटील, ती क्रांती अजून जिवंत कशी काय? आणि तिला घेऊन जाणारा तो माणूस कोण आहे? हे बघा रुद्र साहेब, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जो माणूस क्रांतीला घेऊन गेला की नाही, तो आपला माणूस आहे. तो तिला काय हॉस्पिटल मध्ये नाही तर डायरेक्ट वर पोचवणार ढगात. तिचा गेम ओव्हर. काय झालं? सर ती क्रांती काय आता हे सांगू नकोस. ती क्रांती वाटेतच मेली म्हणून. तुझा खोटारडेपण आहे ना, कुठल्या थराला जाऊ शकतो ना, मला चांगलंच माहिती आहे. याचा अर्थ तो माणूस रुद्र आणि विक्रमचाच होता. त्यांनीच क्रांतीला संपवलं. रुद्र तुला मी सोडणार नाही.
तो भेटलेला माणूस तुझाच होता ना? क्रांतीला तूच मारलंस ना? गेम का पलटवलास सगळा? काय विचारतोय मी श्रावणी? हे लग्न तू जबरदस्तीनं करतेस? नाही बाबा. हे लग्न जर का तू तुझ्या मर्जीनं करतेस तर माझ्या डोक्यात आठवून सांग, तुझ्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नाहीये. आणि आज स्वतःसाठी खरं बोल. आणि सांग, हे तू जबरदस्तीने लग्न करतेस? बोला श्रावणी, जे काही खरं असेल ना ते आज बोलाच. जे सत्य असेल ते तुमच्या बाबांसमोर सगळ्यांना कळू द्या. बोला. बोल श्रावणी. मी हे लग्न जबरदस्तीने